कृषी विभाग महाडच्या वतीने शेतकऱ्यांना मत्स्यबीज वाटप। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत सन 2026 ते 27 मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय महाड जिल्हा रायगड मार्फत मत्स्यबीज प्रात्यक्षिकेकरिता रोहू आणि कटला जातीचे बोटुकली वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महाड तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेततळे आहे अशा शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत 1000 छोटे मासे म्हणजेच मत्स्यबीज वाटप करण्यात आले। शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर मत्स्यपालन करण्यासाठी हे मत्स्यबीज देण्यात येते। दरवर्षी शासन हा उपक्रम राबवत आहे। महाड तालुक्यामध्ये एकूण 28 शेततळे असून या शेततळे असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मत्स्यबीज देण्यात आले। सदर कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री धीरज तोरणे तालुका कृषी अधिकारी महाड यांच्या हस्ते मत्स्यबीज वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते। तसेच कार्यालयातील उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि कृषी सेवक उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री नितीन मोरे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले। कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ, महाड, रायगड। नमस्कार, मी धीरज मधुकर तोरणे, तालुका कृषी अधिकारी महाड। आज तालुका कृषी अधिकारी महाड, त्यानंतर जिल्हाधीश कृषी अधिकारी रायगड आणि प्रकल्प संचालक आत्मा, त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आपण मत्स्यपालनासाठी जी कार्यशाळा घेतली होती, त्यानंतर आपण मत्स्यपालनासाठी आज महाड तालुक्यातील 28 लाभार्थ्यांना आपण मत्स्य हंडीचे वाटप करत आहोत। यामध्ये रोहू व कटला या जातीच्या माशांचा आपण इथं मत्स्यबीज आपण शेतकऱ्यांना आज वाटप केलेलं आहे। एकात्मिक शेती पद्धती ही आजच्या काळात एक महत्त्वाची गरज असून त्या एकात्मिक शेती पद्धतीचा एक भाग म्हणून आज आपण महाडमध्ये जी शेततळे आपण तयार केलेली आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये आपण हा मत्स्यबीज सोडणार आहोत। आणि मत्स्यबीज आणि मत्स्यशेती करण्यासाठी शेततळ्याचा एक महत्त्वाचा रोल आहे। त्यामुळे महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम म्हणजे शेततळ्याचा लाभ घ्यावा आणि त्यानंतर ह्या गोष्टींचा लाभ त्यांना देता येईल। तर एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो।